वारी होते त्यावरून देवीचं वाहन निश्चित केलं जातं। 2026 मध्ये चैत्र नवरात्रीची सुरुवात ही गुरुवारी होत असल्याने देवीचं आगमन हे पालखीतून होणार आहे। ज्योतिषशास्त्र आणि देवी भागवतानुसार देवीचे प्रत्येक वाहन विशिष्ट संदेश किंवा फळ घेऊन येते। पालखी किंवा डोली हे वाहन सहसा अस्थिरता किंवा मोठ्या बदलांचे प्रतीक मानले जाते, जसे नैसर्गिक आपत्ती। देवीचे पालखीतून आगमन म्हणजे निसर्गाच्या रौद्र रूपाचे संकेत मानले जातात। यामुळे अतिवृष्टी, भूकंप, युद्ध किंवा हवामानातील मोठे बदल होण्याची शक्यता वर्तविली जाते। त्याचबरोबर पालखी हे आजारपण किंवा महासाथीचे प्रतीकही मानले जातात। त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। एवढंच नाही तर देश दुनियेच्या आर्थिक स्थितीवर चढ उतार किंवा राजकीय अस्थिरता येण्याची शक्यता ज्योतिष तज्ञ व्यक्त करतात। शास्त्रात पालखीच्या आगमनाला अशुभ मानले जात असलं तरी भक्तांसाठी हा काळ साधना, संयमाचा असतो। संकट टाळण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी विशेषतः प्रार्थना आणि भक्तीवर भर दिला जातो। देवीचं पालखीतून आगमन म्हणजे आईने आपल्याला सावध राहण्याचा इशारा दिला आहे असं समजून शिस्तबद्ध पद्धतीने जीवन जगणं फायदेशीर ठरू शकतं। जसे आगमन महत्त्वाचे आहे तसेच प्रस्थानही महत्त्वाचे असते। यंदा चैत्र नवरात्रात देवीचे प्रस्थान हत्तीवरून होणार आहे। शास्त्रात देवीचे हत्तीवरून जाणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण हे प्रस्थान सुख, समृद्धी आणि चांगल्या पावसाचे प्रतीक मानले जाते। जाताना देवी धन, धान्य आणि समृद्धीचे आशीर्वाद देऊन जाते असं मानले जातं। आता यंदाच्या चैत्र नवरात्राचा शुभ मुहूर्त बघूयात। घटस्थापना 19 मार्च रोजी होणार आहे। काहींच्या मते अष्टमी तिथी 26 मार्च रोजी आहे आणि याच दिवशी श्री रामनवमी सुद्धा आहे, तर काहींच्या मते 27 मार्च रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे। यासाठी आपण तज्ञांचा सल्लाही घेऊ शकता। आता घटस्थापना करण्याचा 19 मार्चचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 6:52 पासून ते सकाळी 7:43 हा प्रथम मुहूर्त आहे। शिवाय अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून ते 12:53 असणार आहे। आता देवीचं आगमन पालखीतून होत असल्यामुळे या 9 दिवसात काही गोष्टींची काळजी नक्की घ्यावी, जसे ऋतू बदलामुळे आणि शास्त्रीय संकेतामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावं। संकट निवारणासाठी दुर्गा सप्तशतीचं पठण करावं किंवा पुढील मंत्राचा जप करावा, जसे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा आवर्जून जप करावा। गरजू व्यक्तींना मदत करावी आणि कन्या पूजनही आवर्जून करावं। तर या संपूर्ण माहितीतून असं लक्षात आलं असेल की जरी सुरुवातीला काही आव्हानं दिसत असली तरी देवीचं प्रस्थान शुभ असल्यानं वर्षाचा शेवट हा सकारात्मक असेल। चैत्र नवरात्राविषयी आणखी काही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या संबंधित माहितीचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल। चैत्र नवरात्र तुमच्यासाठी खास आहे का? चैत्र नवरात्र